हो, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आपले बोरीगावचे महाराज या ठिकाणी भेटलेत. फिटर साहेब आहेत, त्यांना आपण विचारूयात काय चाललंय. काय नाही, बाजार चालू आहे. तब्येत कशी काय? एकदम भारी. आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यात. आपल्याकडे कोण कोण उमेदवार आहेत? राष्ट्रवादीचे उमेदवार कल्पनाताई काळे आणि पंचायत समिती आता 2 आहेत आमच्याकडे. आम्ही आता स्वतः थोडस ठरवलेलं आहे, स्थानिक उमेदवाराला प्राधान्य द्यायचं. एवढाच विषय आहे, बाकी काही नाही. मग तुमच्या मते जो उमेदवार असतो तो उमेदवार नेमका कसा असला पाहिजे? जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, कोणत्याही निवडणुकीमध्ये सामोरं जाताना उमेदवार हा कशा पद्धतीचा असला पाहिजे? जनसामान्याच्या मताने आणि बोरीभिमुख विकास. सध्याची परिस्थिती तर अति बेकार आहे. बोरी जर म्हणलं बाजारपेठेचं गाव आहे, पण आज बोरीकडे यायला कुठल्याही प्रकारचा रस्ता हा नाहीये. ही भूमिका उमेदवार जो घेईल, जबाबदारी घेईल का बाबा 2 वर्षात आमच्याकडे बोरीमध्ये येणारा प्रत्येक रस्ता सुजलाम सुफलाम असेल, त्याच्या मागे आम्ही कायमस्वरूपी असेल. आता पांडुरंगजी पवार साहेब यांनी त्यांच्या सुनबाईचा अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय. ते सुद्धा राष्ट्रवादीचे निष्ठावान कार्यकर्ते होते. मग राष्ट्रवादीचे 2 उमेदवार जर असतील तर पुढचे जे उमेदवार आहेत त्यांना थोडीशी मताधिक्य मिळेल असं वाटतं का काही चित्र? नाही, तसं वाटत नाही. पण परिस्थिती अशी आहे का बोरी म्हणता, बोरीगण म्हणता, पण जर बोरीमध्ये जर तुम्ही उमेदवार आतापर्यंत शारदाताई शिंदे होत्या, त्याच्यानंतर आम्हाला उमेदवार काही दिलेलं नाही, उमेदवारी दिलेली नाही. पण त्या पद्धतीचं जे लक्ष पाहिजे होतं ते लक्ष बोरीला थोडंसं, बोरी गाव मोठं म्हणता, कार्यकर्ते मोठे म्हणता, पण परिस्थिती अशी लोकांना येण्या जाण्यासाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे का येण्या जाण्यासाठी रस्ता हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. त्या रस्त्यांपासून बोरीगाव मागं ठेवलेला आहे, याचीच खंत बोरी सर्व ग्रामस्थांना आणि सर्वांनाच आहे. या ठिकाणी आजीबाई आहे, त्यांना सुद्धा विचारू. आजी काय म्हणताय? आम्हाला रस्त्याची फार गरज आहे. म्हणजे आमची मुलं दूधवाले, आम्ही बाजारात येतो जातो, पावसाळ्यामध्ये खूप हालत होती आमची. आणि तुमच्याकडं रस्ता अजून झालेला नाही. मग आता कोण कोण उमेदवार आहेत तुम्हाला माहिती आहेत का? उमेदवार आहेत माहिती, आता पण सांगता येत नाही म्हणजे कोण येईल त्याच्यातून आणि कोण काम करील. आता भेटली, टेंडर आली, पण ती अशीच मधीच झाली. या ठिकाणी अजून बरेचसे काही वर्ग दिसतोय, पुरुष वर्ग आहे, तरुण वर्ग आहे, त्यांना आपण विचारण्याचा प्रयत्न करूयात. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कशी आहे तब्येत? एकदम मजेत. आता सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागलेली आहे. हो. तर कोण कोण उमेदवार आहेत? आता कल्पनाताई काळे, परत बोरबाई. सध्या काय कोणाची हवा वाटते? नाही, इकडं आमच्याकडं राष्ट्रवादी काट्याळाची हवा आहे. मग राष्ट्रवादीतून पांडुरंगजी पवार साहेब यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. तर मग राष्ट्रवादीच्या मतामध्ये कुठंतरी एक विभागणी होईल किंवा नाही, असं कसं वाटतं तुम्हाला? त्यांची 100% माघारी होईल. असं तुम्हाला वाटतं? हो, 100%. उमेदवार कसा असला पाहिजे नेमका? नाही, आता शिकलेला वगैरे आहे जे आहे ते दिलेले, काही प्रॉब्लेम नाही त्यांना. आणि आमच्या गावचे म्हणले कल्पनाताई काळे, काही विशेष नाही. दादा तुम्ही बोला ना, उमेदवार कसा असला पाहिजे? काय कसं? उमेदवार हा सर्वसामान्य जनतेचा विचार करणारा आणि सर्वसामान्यांमध्ये मिसळणारा, समस्या जाणून घेणारा, जेणेकरून आज वृद्धावर आता सध्या आपल्या गावचे काही प्रश्न असतील ना, रस्ता, पाणी, वीज किंवा दवाखाना असेल, याबद्दल शैक्षणिक असे कोणते प्रश्न प्रलंबित आहेत? भरपूर प्रश्न आहेत. रस्त्याचे प्रश्न आहेत, ते पुन्हा शैक्षणिक प्रश्न आहेत. सर्व प्रश्न उमेदवारांनी या गोष्टींकडे लक्ष द्यावे, जेणेकरून सर्वसामान्य जनतेला याचा फायदा होईल. काय होतं, निवडणुका येतात जातात आणि प्रश्न मात्र अनुत्तीर्णच राहतात, त्याचा काही निर्णय होत नाही. मग त्याच्याबद्दल कसं वाटतं तुम्हाला मतदार म्हणून? इथून मागे निवडणुका आल्या गेल्या याच्यामुळे, आणि यामध्ये काय आले, प्रश्न काय सुटलेले नाही. ते तर आता सर्वसामान्य जनतेने एकच विचार करावा की निवडून देणारा उमेदवार हा त्या प्रश्नांचे मार्गी लावेल का नाही, आणि पक्षाकडे काम करणारा पाहिजे, जेणेकरून पक्ष त्याला समर्पित करणारा असावा.
असा उमेदवार असावा. आता काही भागामध्ये पाहतो आपण की पैशाच्या बळावरती मतदान विकतच घेतलं जातं म्हणता येईल, मतदान होत नाही. तर त्यासाठी तुम्ही काय सांगाल? आता शेवटी जो मतदान विकत घेतो तो मतदान देणारा सुद्धा चुकीचा आहे आणि मतदान विकत घेणारा सुद्धा चुकीचा आहे. मतदान करण्याचा अधिकार सर्वसामान्य जनतेला आहे.